नमस्कार, जय भारत. BLW न्यूज नेटवर्क मध्ये सर्वांचं स्वागत आहे. चला शोधू आनंदाच्या वाटा या सदरखाली आपण आज आनंदाचा शोध घेणार आहोत, त्या सुखाचा शोध घेणार आहोत. तत्पूर्वी मी एक दृष्टांत आपल्या समोर नक्कीच सांगणार आहे. तो जरी रूपक कथेमधून आपल्या समोर मांडत असलो तरी त्यातले जे पात्र आहेत त्यातनं मानवी जीवनाला आपल्याला काहीतरी सांगायचं आहे आणि त्यातून खरंच आनंदाच्या वाटा शोधता येतील का यावर आपल्याला आज बोलायचं आहे. एक कावळा असतो आणि खूप वैतागून जातो तो रोजच्या जगण्याला. तेच ते रडगरानं, तेच ते जगणं. त्याला वाटतं याला आयुष्य म्हणतात का, आणि असं आयुष्य असेल तर आपण संपून टाकू, नकोय आपल्याला असं आयुष्य. आणि मग तो एका साधूकडे जातो आणि साधूला म्हणतो, साधू महाराज, मला हे आयुष्य नकोय, मला आयुष्याचा कंटाळा आलेला आहे. असं म्हणता क्षणी साधूला त्याच्या मनातल्या भावना कळतात. म्हणून म्हणतात माणसाच्या आयुष्यामध्ये गुरु असावा, ज्या गुरुला आपलं पूर्ण आयुष्य कळलं पाहिजे. अगदी तसंच तो साधू त्या कावळ्याला म्हणतो, अरे नेमकं झालं काय? अगदी आत्महत्यापर्यंतचा विचार कशासाठी? तो कावळा म्हणतो, काय सांगायचं, दररोजचं रडगरानं. कोणीतरी नाव ठेवतंय माझ्या रंगावरून, कोणीतरी शिवी देतंय मला माझ्या आवाजावरून. अगदी जीवन नकोसं झालंय. त्यावेळेस ते साधू म्हणाले, हे बघ, माझ्याजवळ जी काही शक्ती आहे त्या शक्तीवरून मी तुला एक वरदान देईन, म्हणजे तुला काय व्हायचे मग नेमकं, पण तू असं जीवनाला कंटाळू नको. कावळा म्हणला, काय ते आयुष्य राजहंसाचं, हा सुंदर. तो म्हणतो, ठीक आहे, मग मी तुला राजहंस करू का? कावळा म्हणला, अरे वा, मग तर मी खूप आनंदी होईल, खुशी होईल. ठीक आहे, परंतु एक आहे, तुला मी राजहंस करेनही, पण पहिलं राजहंस सुखी आहे का बघ ना बाबा. तू जा अगोदर, एकदा राजहंसला भेट. तुला जे व्हायचंय ते एक करण्याचं वरदान माझ्याजवळ आहे. कावळा खुश झाला आणि म्हटलं, ठीक आहे, राजहंसला जाऊन विचारावं. कावळा राजहंसच्या जवळ आला आणि म्हणाला, काय तुझं आयुष्य सुंदर आहे, किती सुंदर जगतोस तू. तुझे फोटो काढले जातात, वेगवेगळ्या ठिकाणी लावले जातात. अगदी दूध आणि पाणी वेगळं करण्याची जणू काही तुझ्यामध्ये ती शक्ती. त्यावेळेस राजहंस म्हणतो, थांब कावळे दादा, हे सगळं वर्ज रे. या पाण्यावर तरंगण्यासाठी माझ्या पायाची खालची हालचाल जर तू पाहिली ना, तर तेव्हा तू सुद्धा परेशान होशील. याला जगणं म्हणतात. अरे जगण्यासाठी सतत पाय हलवावे लागतात मला, तुझं मात्र खुशाल निवांत. अरे माझं काही नाही, असं कावळा म्हणतो. पण कावळ्याला त्या राजहंसाचं दुःख कळतं. म्हणजे यालाही आनंदाच्या वाटा सापडल्या नाहीत, यालाही सुखाच्या वाटा सापडल्या नाहीत, यालाही आपलं आयुष्य चांगलं जगावं असं वाटत नाही. दोघंही ठरवतात, चला आपण जाऊ. राजहंस म्हणतो, त्या पोपटाचं आयुष्य खूपच चांगलं. कावळा, पोपट, राजहंस दोघंही पोपटाकडे गेले. पोपट छानपैकी त्यावेळेस डाळिंबाचे दाणे खात होता. त्यावेळेस राजहंस म्हणाला, बघ, या राघूचं, या पोपटाचं आयुष्य किती सुंदर आहे. त्याला मस्त पिंजऱ्यामध्ये बसल्या बसल्या डाळिंबाचे दाणे खायला भेटत आहेत. त्यावेळेस पोपट म्हणाला, थांबा, डाळिंबाचे दाणे वेड्या, घात तुझा करते. असाच घात केला मला या डाळिंबाच्या दाण्याने. छान जगत होतो मी, छान स्वच्छंदी या झाडावरून त्या झाडावर जातही होतो, परंतु त्याला आयुष्य म्हणतात का? प्रत्येक क्षणाला मला वाटायचं की कुणीतरी येतंय. अगदी 2 मिनिटाची चांगली झोप सुद्धा मी घेऊ शकलो नाही. आणि एका दिवशी तसंच झालं. थोडंसं निर्धावून झोपावंसं म्हटलं, शिकाऱ्याने झडप टाकली आणि मला एकाला विकलं. आज मी पिंजऱ्यामध्ये बंदिस्त आहे. मला कधीतरी असं पेरू अजिबात खावंसा वाटत नाही, जरी तो आवडीचा असला तरी. परंतु होतं काय, मालक पेरूच देतो. म्हणजे माझी आवड राहिली कुठे, माझं स्वातंत्र्य राहिलं कुठं, माझं स्वच्छंदी जगणं राहिलं कुठं. त्यावेळेस त्या कावळ्याला आणि राजहंसला कळालं,
अरे आपलं दुःख कमीच, आपल्यापेक्षा याचं दुःख जास्त आहे. म्हणजे यालाही आनंदाच्या वाटा सापडल्या नाहीत, यालाही सुखाच्या वाटा सापडल्या नाहीत. सुख सुख म्हणजे काय यालाही कळलं नाही. आणि मग त्या तिघांनी ठरवलं, चला आपण यापेक्षा सुखी कोण आहे, तो नक्कीच मोर असणार आहे. हा मोर सुखी असणारच, त्याला आनंदाच्या वाटा सापडल्या असतीलच, म्हणून आपण मोराकडे जाऊया. राधहंस, पोपट आणि कावळा तिघही मोराकडे आले. मोराला म्हटले, काय छान तुमचं आयुष्य, किती सुंदर जगता तुम्ही, तुमचे फोटो, राष्ट्रीय पक्षाचा दर्जा तुम्हाला, प्रत्येक ठिकाणी नैसर्गिक जिथे जिथे एखादं चित्र लागतं त्या ठिकाणी मोर दाखवला जातो, सुंदर. त्यावेळेस मोराणी सुद्धा त्या तिघांना वैतागून सांगितलं, कसलं काय सुंदर, दिसतंय सुंदर, परंतु ते चित्रातला मोरच सुंदर असतो. प्रत्यक्षात माझ्या वाट्याला आलेलं दुःख तुम्हाला काय सांगायचं मी. एवढं दुःख आहे माझ्या वाट्याला की मी असा पिसारा, हा नैसर्गिकरित्या फुलल्यानंतर थुई नाचत असताना जेवढे पिस खाली पडले ते आनंदानं घेऊन जात नाहीत ही माणसं. ही माणसं अतिशय वाईट प्रवृत्तीची आहेत. जेव्हा एखाद्या बागेमध्ये मी बागडत असतो त्यावेळेस एखादा कोणीतरी दगड मारतो. शिकारी तर माझे पिस विकण्यासाठी, माझी तस्करी करण्यासाठी अक्षरशः माझे पिस तो जेव्हा काढतो त्यावेळेसच्या वेदना आठवल्यानंतर वाटतं की कशासाठी मी मोराच्या आयुष्यामध्ये आलो, यापेक्षा दुसरं कशाचंही आयुष्य चांगलं. त्यावेळेस मात्र सगळे परेशान झाले, सगळे त्या साधूकडेच निघाले, चला. आणि मग सगळे निघाल्यानंतर साधूच्या समोर आले. साधू म्हणाला कावळ्याला बघून, सापडली का रे आनंदाची वाट, काय म्हणते राजहंस. कावळा म्हणाला, नाही थोडंसं कठीण आहे, मला राजहंस व्हायचं नाही, कारण त्याला आनंदाची वाट सापडलेली नाही. बरं ठीक आहे, मग पोपट करू का. नाही, तो तर पारतंत्र्यामध्ये आहे. बरं मग मोर करू. नकोय, त्याचा भयानक त्रास मी त्याच्या तोंडून ऐकलेला आहे. अरे मग त्यावेळेस मात्र पोपट असेल, मोर असेल, राजहंस असेल, तिघही त्या कावळ्याला म्हणतात, अरे आमच्यापेक्षा खरा आनंदी कोण असेल तर तूच आहेस. तुझा आहे तुझ पासी, परी तू जागा चुकलासी. आणि मग त्यावेळेस कावळ्याला समजतं की अरे राजहंसासारखं पाण्यावर तरंगणार आपलं आयुष्य नाहीये, आपल्याला पायाची धडपड करायची नाहीये. पोपटासारखं आपल्याला कोणी बंदिस्त करणार नाहीये, आपल्याला कोणाची बोली बोलायची नाहीये, आपल्याला जे वाटतं ते बोलायचं आहे. मोरासारखं आपल्याला कोणी छळणार पण नाहीये. आणि मग आपण अशी का रडत बसतोय. आणि त्या दिवशी त्या कावळ्याने ठरवलं, नाही, मला आनंदाची वाट सापडली, मला सुखाचा मार्ग समजला. सुख सुख काय असतं हो. त्यावेळेस एखाद्याला आपण जेव्हा विचारतो तुला काय पाहिजे, तेव्हा तो सहज म्हणतो मला जे पाहिजे ते सुख आहे, परंतु सुख काही सापडत नाहीये. या रूपक कथेतून एवढंच अभिप्रेत आहे की माणसाने सुखाच्या आनंदाच्या वाटा शोधल्या पाहिजे. आपल्या जवळ जे नाही त्यावर रडत न बसता आपल्या जवळ जे आहे त्याचा आनंद घेतला पाहिजे. परंतु तसं होतं का. एखाद्याला वाटतं माझ्याकडे रूप नाही पण पैसा आहे, पण माझ्याकडे रूप असतं तर मी पैशाचा उपभोग घेतला असता, आनंद घेतला असता. म्हणजे इथं आनंदाची वाट संपली. ज्याच्याकडे पैसा आहे त्याला वाटतं माझ्याकडे रूप नाहीये, पैसा भरपूर आहे, तिथं त्याचा आनंद संपला. एखाद्याला वाटतं माझ्याकडे नोकरी नाहीये, ज्याच्याकडे नोकरी आहे तो वेगळ्याच कारणानं दुःखी आहे, ज्याच्याकडे आहे तोही दुःखी, ज्याच्याकडे नाही तोही दुःखी. आणि अशा पद्धतीनं आपण सर्वजण दुःखाचे मार्ग शोधत आहोत. दुःख अगदी कवटाळून घेऊन आपण जगतो आहोत. आणि त्यासाठीच आपण आपल्या जवळ जे आहे ते घेऊन, संतांनी तेच सांगितलं ना, संत शरण आपल्याला वारंवार सांगतायत. त्यांच्या प्रत्येक शब्दातून, जगण्यातून एकच अभिप्रेत होतं, आनंदाच्या वाट
वाटा शोधणारा माणूसच या मानवी आयुष्यामध्ये सर्वात आनंदी सुखी राहू शकतो. म्हणून आपण सुद्धा जे आहे ते आपलं आहे, जे नाही ते मिळवण्याचा चांगल्या मार्गाने प्रयत्न केला पाहिजे. अन्यथा आयुष्यभर दुःखी राहून शेवटच्या टप्प्यामध्ये आपण दुःखीच असू तर मात्र आपल्या मानवी आयुष्याला काहीही अर्थ उरणार नाही.